महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवतीर्थवरती आज गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे। मोठ्या उत्साहाने खरं तर हा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे। मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते शिवतीर्थवरती यायला सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे हे सुद्धा शिवतीर्थवरती पोहोचणार आहेत। त्याचपूर्वी आपण काही लोकांशी भाषण करणार सर, खरं तर आज गुढीपाडव्यानिमित्त पाडवा मेळावा पार पडत आहे। काय वाटतं, काय कशा पद्धतीचं मार्गदर्शन आज राज ठाकरे करतील, काय अपेक्षा? आज सर्वप्रथम TV9च्या सर्व दर्शकांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। आणि आज राजसाहेबांची राजगर्जना होणार आहे, त्याची उत्सुकता आम्हाला देखील आहे की राजसाहेब काय बोलणार आहेत। मला तर वाटतं या महाराष्ट्रामध्ये एक मोठं वादळ निर्माण होणार आहे, कारण जो या महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झालेला आहे, या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं राजसाहेबांसारखा दुसरा नेता नाही आहे। आज राजसाहेबच एक पर्याय महाराष्ट्राला उरणार आहेत किंवा राहणार आहेत आणि त्याचेच विचारांचं सोनं लुटण्याकरता आम्ही आलेलो आहेत। ही आमच्यासाठी ऊर्जा असते। राजसाहेब काय दिशा देत आहेत, काय मंत्र देत आहेत, काय तंत्र देत आहेत, ते आम्ही देखील इच्छुक आहोत। परंतु या महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे त्या राजसाहेब त्याला सोडल्याशिवाय राहणार नाहीत, त्याच्यावर टीका केल्याशिवाय किंवा रान उठवल्याशिवाय राहणार नाहीत। आणि ह्या हिंदू नववर्षामध्ये मला खात्री आहे की आज लोकांना पर्याय म्हणून राजसाहेब उभे राहिल्या ना। महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुका आहेत, आमच्यासमोर आता मिशन फक्त महानगरपालिका आहे। या महानगरपालिकेमध्ये यशाची गुढी राजसाहेब उभारल्याशिवाय आणि आमचे महाराष्ट्र सैनिक उभारल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ घेण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळं महाराष्ट्रातून सगळे महाराष्ट्र सैनिक आलेलो आहोत। आणि ते नक्कीच तुम्हाला कळेलच काही मिनिटातच की राजसाहेब काय धमाल करतात। नक्कीच बरेच मुद्दे आहेत, बरेच विषय आहेत, महापालिका निवडणुका पण आहेत। मात्र काय वाटतं, कशा पद्धतीचं आज भाषण होईल, काय मार्गदर्शन करतील? आज या महाराष्ट्रामध्ये आमच्या समित्या, केंद्रीय समित्या नेमलेल्या आहेत। पहिल्यांदा महानगरपालिकेला मुंबईचं अध्यक्षपद संदीप देशपांडेंना आणि त्यांनी हे केलेले आहेत की तळागाळाच्या महाराष्ट्र सैनिकापर्यंत पोहोचलं पाहिजेत, त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, नक्की त्यांचं दुःख काय, त्यांच्या अडचणी काय आहेत। आणि एक प्रकारची एक व्यूहरचना राजसाहेबांनी केलेली आहे येणाऱ्या ह्या काळामध्ये। आणि अनेक विषय या ज्या महाराष्ट्राचे आहेत त्या सगळ्यांचे सडेतोड उत्तर राजसाहेब देणार आहेत की जो औरंगजेबाचा असेल, कबरीचा असेल। माझं म्हणणं आहे ती कबर उखाडण्यापेक्षा, काढून टाकण्यापेक्षा त्या कबरीवर कोण नतमस्तक होत आहे, कोण तिथं झुकतंय, त्याच्यावर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने लक्ष ठेवायला पाहिजेत। या सगळ्या प्रश्नांची तड राजसाहेब आता येणार आहे। वादळाची, वादळापूर्वीची आता काही मिनिटांची शांतता आहे आणि मोठं वादळ सुनामी आता येणार आहे, त्याची वाट बघतो। नक्कीच नक्कीच काय सांगाल, काहीच वेळात आता राज ठाकरे हे शिवतीर्थावरती पोहोचणार आहे, तर तुम्ही सुद्धा आज पोहोचलेत, काय भावना? ऐकायला पुन्हा एकदा गुढीपाडव्यानिमित्त आता राज ठाकरे थोड्या वेळातच येतील शिव। माननीय राजसाहेब गुढीपाडव्याचं नेहमीच आम्ही त्यांचं विचाराचं सोनं लुटण्यासाठी आज आम्ही येत असतो या दिवसाचं औचित्य साधून। आणि नेहमीच माननीय राजसाहेबांकडून आम्हाला नवीन नवीन या महाराष्ट्राच्या बाबतीतचं विजन आहे ते आम्हाला ऐकायला मिळतं। माननीय राजसाहेबांच्या भाषणाने आम्हाला प्रेरणा मिळते। हा आमच्यासाठी एक उत्सव आहे, आमच्यासाठी दिवाळी आहे। आणि म्हणून आम्ही कुठलाही आमच्या माननीय राजसाहेबांच्या पाठी असलेला महाराष्ट्रातील जनता खऱ्या अर्थानं ते इलेक्शनच्या निवडणुकीच्या पद्धतीवर जाऊ नका। EVM जर मशीन नसेल तर माननीय राजसाहेबांनी आपल्या भाषणात देखील सांगितलं की आता देखील मागच्या निवडणुकीला पडलेले मतदान हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी फसवणूक झाली, रडीचा डाव खेळला गेला नेहमीप्रमाणे। आणि त्यामुळं रडीचा डाव खेळला एका साईडनी, आणि ते देखील 4-4 पक्ष एकत्र येऊन, म्हणजे एका पक्षाचे 2-2 शक्ल उडाली, 2-2 4-4 पक्ष झाले। आणि त्याच्यानंतर ते सांगतात की माननीय राजसाहेबांचा पक्ष संपला, कुठे अस्तित्व त्याचं शिल्लक राहिलेलं नाही। आणि म्हणून त्यांना एकदा इलेक्शन निवडणुकीचं माझी विनंती आहे निवडणूक आयोगाला की बाबा हे निवडणूक तरी खरं बाप खऱ्या अर्थानं बाप तो बाप जसं बघायचं असेल ना, त्या निवडणुका बॅलेट पेपरवर त्यांनी करून दाखवाव्यात। मग त्यांना कळेल की माननीय राजसाहेबांच्या पाठी महानगरपालिकेमध्ये किती मोठ्या प्रमाणात यश येते ते। काय भावना आहेत गुढीपाडव्यानिमित्त? आता थोड्याच वेळात राज ठाकरे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनसैनिकाच्या रक्तामध्ये राजसाहेब आहेत आणि राजसाहेबांचे हेच विचार घेऊन आम्ही वर्षभर काम करत असतो। त्यासाठी ही आमच्यासाठी दिवाळी आहे। आज राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी पूर्ण मनसैनिक आतुरतेले असतात। साहेबांचा काय आदेश येत आहे याच्यासाठी आतुरलेले असतात आणि राजसाहेबांचा आदेशच आमच्यासाठी सर्वस्व आहे। आपण जर पाहिलं तर आता शिवतीर्थावरती मनसैनिक जे आहे ते मोठ्या प्रमाणात पोहोचायला सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे हे सुद्धा शिवतीर्थावरती दाखल होणार आहेत। मनसैनिकांना काय मार्गदर्शन करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।